आणि आता सविस्तर वृत्त। अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील प्रभाग क्रमांक 9 नगरसेविकेचे पती इम्रान खान अकबर खान यांच्यावर प्रभागातील काहींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती। यात आणखी दोघांना दुखापत झाली आहे। जखमींवर अकोला आणि अकोटमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। युसुफ खान शमशेर खान, जफर खान नजीर खान, फिरोज खान नजीर खान, मोहम्मद शोएब अब्दुल राजिक, मोहम्मद परवेज अब्दुल राजिक, नदीम खान, लतीफ खान, सुलतान उर्फ गोलू अन्सार खान, अरबाज खान अन्सार खान, मोहम्मद सोहेल अब्दुल राजिक अशी आरोपींची नावं आहेत। या आरोपींनी फिर्यादीच्या राहत्या घरासमोर राजकीय कारणातून लोक जमवून फिर्यादी आणि फिर्यादीचा मोठा भाऊ एजाज खान, पुतण्या कामरान खान यांना शिवीगाळ केली। जीवे मारण्याच्या उद्देशानं टिकास, फायटर, काठी, लोखंडी पाईप आणि सिमेंट गट्टूनं मारहाण करत त्यांना जखमी केलं। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। अकोट नगर परिषद निवडणुकीत मतदानाच्या दिवशी यातील काहींचा बसस्थानकाजवळील मतदान केंद्राबाहेर वाद झाला होता। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा वाद संपुष्टात आला होता। इम्रान खान यांच्यावरील या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर निवडणूक काळातील तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो आहे। सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत।